घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण ज्यांनी प्रेरणा दिली आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज या आपल्यापर्यंत त्या पुतळ्यांचं अनावरण या ठिकाणी संस्थांचे आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि त्यांचा आशीर्वाद महाराष्ट्रावर आहे असे आदरणीय मस्तिगिरी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या देवस्थानचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ मंजुळे, सर्व समाज बांधवांना आपण कृपया गुरु दर्शन घ्यावे, गर्दी करू नये. या ठिकाणी ज्यांनी छत्रपती शिवाय घडवले, ज्यांनी स्वराज्य धर्माची स्थापना केली, आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे संत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या सर्वांवर. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे संस्थांचे मस्तिगिरी महाराज एक खुर्ची घ्या बरं पटकन, ताबडतोब तिथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. विश्व का कल्याण हो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आई जिजाऊंची प्रेरणा स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रभर त्यांनी स्वराज्य संस्थापनाची पताका जगभर त्यांना मान्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय महाराष्ट्राचे संत आदरणीय मस्तिगिरी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ माता की जय. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ज्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना आहे, आपलं कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत आदरणीय मस्तिगिरी महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालंय. बाकी सर्व खाली या थोडंसं बाजूला आहे. महाराजांना थोडंसं गर्दी करू नये, कृपया थोडंसं अंतर राखा, गुरु नमस्कार करावा.
हॅलो. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचा आशीर्वाद आपणास आहे, जय श्री मुंबादेवी माताचं या ठिकाणी पुष्पहार घालून या ठिकाणी आशीर्वाद आपल्या सर्वांना आदरणीय भास्करगिरी महाराज यांच्या निमित्तानं होत आहे. मुंबादेवी माता की. आपल्या समाजाच्या वतीने श्री संतोष भाऊंनी आपल्या महाराजांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. आपल्या या कार्याला बाबांचा आशीर्वाद लाभावा. या अशा या सामूहिक सोहळ्यांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्याला बळ मिळावं असा आशीर्वाद आपण सगळे या ठिकाणी बाबांकडे मागूया. आपली प्रेरणा श्री संतोष भाऊ पंढुरे, हिंदू धर्माचे कार्य करणारे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जोरदार. आपल्याला आशीर्वाद, आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि साबळे महाराज यांचा सत्कार प्राध्यापक दिलीप बोरगे सर करतील. आपल्या संस्थेचं नाव काय? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज आपल्या या देवगड परिसरामध्ये, नेवासा परिसरामध्ये अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम सर्व जात बांधव कहार समाजाच्या अतिशय आंतरिक तीव्र इच्छेतून ही सामाजिक सेवा आपण या ठिकाणी उभी केलेली आहे. मंगल कार्यालय म्हणजे दोन्ही कुटुंबाचं एकीकरण करण्याचं ठिकाण असतं. आपल्याला जात धर्म पंथ हे सगळे रीतिरिवाज सांभाळून फक्त आमचे प्रश्न सुटण्याकरता आहेत, प्रश्न वाढवण्याकरता नाही. शेवटी आम्ही सर्व एकाचे आहोत, आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला भारताची संस्कृती दृढ करायची आहे. तरी पण पूर्वजांनी आमच्यावर जे संस्कार केले, ज्या ज्या पद्धती दिल्या, त्या आपल्या जाती धर्माप्रमाणे आपण त्याचं पालन करणं आणि ते पालन करून सर्वांच्या विषयी आदराची भावना निर्माण करणं हेच सर्व जाती धर्माचं महत्त्वाचं काम आहे. आणि तेच आपल्या सर्व ऋषीमुनी संत महंतांनी सांगितलेलं वसुदैव कुटुंबकम. आपल्याला कुटुंबाचं जे प्रेम आहे ते सर्वांच्या विषयी व्यापक करायचं आहे. आणि त्यातलाच एक धागा पकडून आपण हे मंगल कार्यालय या ठिकाणी उभं केलं. येतं जातं आम्ही भिंत झालेली रात्रीची लाईट दिसत, पण आज एवढं मोठं आपण केलं, कल्पना येणार नाही. खूप सुंदर केलेलं आहे. आणि आतापर्यंत सामूहिक विवाह आपण समाजाच्या वतीने केलेला आहे. आणि त्या सर्व समाजाच्या पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन विवाह म्हणजे दोन परिवाराचं मिलन असतं, प्रेमाचं मिलन. नुसतंच विवाह झाला, अक्षता टाकल्यानं मोकळं झाला असं त्याचा अर्थ नाही. माणसाला एकत्र यायचं, पण विधीनं एकत्र यायचं आहे. बऱ्याच वेळ माणसं एकत्र येतात, पण काही कारणाने काही कुठल्या आणखी परिस्थितीमुळे एकत्र येतात, तर तो एकोपा टिकत नसतो. एकत्र आल्यानंतर आपल्याला
तो सर्व प्रयोग आपण ह्या मंगल कार्यालयाच्या माध्यमातून केलेला आहे. सर्वांच्या अंतःकरणात ज्या जिजाऊ मातेचं आणि छत्रपती शिवरायांचं स्थान आहे, तसं जिजाऊ मातेचं आणि छत्रपती शिवरायांचे आपण या ठिकाणी हे स्मारक उभं केलेलं आहे. आताच आपण त्याचं तात्पुरतं उद्घाटन झालं असं आम्ही म्हणतो. ज्यावेळेस पूर्ण काम होईल त्यावेळेस ते अधिकच्या अधिकम फळं खूप चांगलं दिसत. जिजाऊ मातेने आपल्या परिवाराकरता, समाजाकरता प्रसंगोपात वडिलांचा विरोध सहन केला, परंतु समाजाकरता परिवाराकरता कसं आपलं टीचर टच आहे त्या टच होतं ना डिजिटल आहे. दाखवून दिलेला आहे किंवा आणि तोच वारसा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या समोर येत आहेत. शिवाजी महाराज इथं आपण शिवाजी महाराज सर्वांचे आहेत आणि सर्वांना सुख देणार एक हिऱ्यावर जसे पैलू असतो, हिरा पैलूशिवाय सोबत नाही, पैलूमध्ये कसे असतात तसे हे सर्व जाती धर्म जे आपल्या विरोधाने काही कारणांनिमित्त विरोधाने झालेले आहे, विषय उमटलेले आहेत. ज्यांनी त्यांनी आपली बाजू श्रद्धेची, आदराची उमटवायची, संपवायची आणि ते सगळं एकदा प्राप्त झालं की मग एकेकाला सोबत घेऊन आपल्याला सर्व समाजाचं दुःख दूर करायचं आहे. आणि समाजाची सेवा करत असताना भारत मातेच्या या विशाल सेवेला आपल्याला हातभार लावायचा आहे. म्हणून थोडेसे आम्ही आपल्या सर्व कार बांधवांचे असे लाईनी जातच असतात. बस आवाज कधी मोठा असेल कधी लहान असेल असं करावंच लागते. सर्वच वेळेस आपल्याला आवाज वाढवता येत नाही आणि सर्वच वेळेस कमी आवाजातही काम करता येत नाही. प्रसंग पण आपण करायचा आहे. जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण करून जमणार नाही, विद्वेष निर्माण करून जमणार नाही. बंधुभावाची भावना आपल्या अंतःकरणात प्रगट होणं, ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने काम करून शेवटी सर्वच आम्ही एक आहोत. आणि जसं आपलं एक वाक्य आहे, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. भारताचे सर्व आपण हा भूगोल पाहिला भारताचा. सगळ्यांचं राहणीमान वेगळं आहे, खानपान वेगळं आहे, चेहरे वेगळे आहेत, सगळं भिन्न भिन्न आहे. परंतु जरी भिन्न भिन्न असलं तरी एकच भारत मातेचे आपण मातेचे सुपुत्र आहोत. हेच हिंदवी राज्य छत्रपती शिवरायांनी स्वाभिमानाने उभं केलेलं आहे. परकीयांची सत्ता शक्तीने, भक्तीने, युक्तीने दूर करून आणि हे सर्व तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. तेव्हा आताच आपण जिजाऊ माता आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं अनावरण केलं. जिजाऊ मातेच्या चरणी, छत्रपतींच्या चरणी आम्ही लीन होऊन सर्व कार समाजाचं अभिनंदन करून आपल्या हातून असंच समाजाची आणि भिन्न भिन्न समाजातील दुःखी पीडिताची सातत्याने सेवा घडत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शब्दास विराम देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्याला आदरणीय भास्करजी महाराजांनी हे कार्य आणि या देशासाठी, महाराष्ट्रासाठी सर्वांनी मिळून एक व्हावं, एकजुटीने राहावं असा आशीर्वाद दिला. या ठिकाणी आपल्या या कार्याला प्रेरणा दिली, आपणास या ठिकाणी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या युवकांमध्ये ठसावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांना विनंती आहे, इथे महाराजांबरोबर आपण फोटोसाठी उभं राहायचंय. गर्दी करू नका, फक्त दुरून दुरून आशीर्वाद आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभलेला आहे. कृपया लांबून दर्शन घ्यावं अशी सर्व भक्तांना विनंती आहे. कृपया दुरून गर्दी करू नये. कृपया दुरून दुरून कृपया सर्व भक्तांना विनंती आहे, गर्दी करू नका, दुरून दर्शन घ्या. महाराष्ट्राचे अतिशय प्रसिद्ध संत भास्करगिरी महाराज यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना आहे. आपण कृपया दुरून सर्वांनी दर्शन घ्यावं. check.